एक व्यवहाराची संस्था आहे, एक ज्ञान आहे, एक अज्ञान आहे, एक जड आहे, एक चेतन आहे महाराज, एक सजीव आहे, एक निर्जीव आहे, जे एक दिसतंय एक न दिसणारी वस्तू आहे, असं अनंत अखंड अजर अमर अक्षर अविनाशी अव्यवहार्य सत्य नित्य आदि रुद्र सत्य शिव अनंत अशा परमात्म्याचं स्वरूप वर्णन करण्याकरिता महाराज म्हणतात मला या पृथ्वी तलावरती जन्म घ्यायचा आहे, मला परत परत इथे यायचं आहे. महाराज म्हणतात मला मोक्ष नको. महाराजांचा मोक्षाला विरोध आहे, महाराजांचा मुक्तीला विरोध आहे. मला मुक्ती नको, मला परत त्या पृथ्वी तलावरती यायचंय का. देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हे सुखागले. या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी आनंद महाराज पूर्व सांगायचे अरे भक्त नामस्मरणाचं एवढंच कर, काही करू नको, मग तुला जे वाटतं ते मिळेल. काय मिळेल. 8 सिद्धी गणपती स्तोत्र 64 कळा 64 ज्ञान दीप प्राण इच्छा मंत्र शक्ती मंत्र पाणी मंत्र अग्नी मंत्र सजीव मंत्र 11 रुद्र गोड सदा प्रकाश 4 मुक्ती आणि गगनापेक्षा मोठी शक्ती एवढं सामर्थ्य तुझ्या नामात. म्हणून काही करू नको. नाना धर्मांच्या परीक्षा, नाना तालांच्या परीक्षा, नाना गायनांच्या परीक्षा, नाना परिमळांच्या परीक्षा, नाना काव्यांच्या परीक्षा, नाना ज्ञानांच्या परीक्षा, बाबा नाना धातूंच्या परीक्षा, नाना परिमळांच्या परीक्षा, नाना स्वर्णांच्या परीक्षा, महाराज ज्ञान कोणतं ते ज्ञान पैगा बरवे जन्मया फिया नावे तरी सत्ताया बघावे सर्वस्वशी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे फलप्रबंध माझ्या तुझ्या विषद तयापरी मांडवा मी हरपला घेऊसावा चेतना वैश्वारू करती माझा. अरे बाबा जे अहोरात्र तू चिंतन करतील, अहोरात्र तुझा धावा करतील, अहोरात्र तुझ्यात जाणून आणतील, अहोरात्र तुलाच पाहतील. जगातली कुठलीही वस्तू पाहणार नाही. ज्यात सुखाची प्राप्ती असेल, आनंदाची प्राप्ती असेल, वेगळा विषय सुख असेल, वेगळं सुख असेल, असं कोणतंही सुख असेल त्या सुखाचा धिक्कार करतात आणि तुझ्या सुखात जे रमण होता असे ते प्राणाही परवते, ते प्राणाही परवते. आवडते मज नृत्य जे भक्त चिरत्राते प्रशंसती, जे तुझा नामस्मरण करतील, जे तुझं चिंतन करतील. एवं सतयुक्ताये भक्तस्तोपरिपासते तुमच्या पुरुषोत्तम देशावित्तमः मय्या विश्वविनोहेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परमेतास्ते मे तत्तममतः. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता हे अर्जुन तू काही बघू नकोस. काय बघ हे पार्था परिशिजे, लक्ष ठेवा. कृष्ण परमात्मा हे पार्था परिशिजे, हे क्षेत्र म्हणजे या देहाला क्षेत्र समज, या देहाला शेती समज. आणि या हे साडेतीन एकराचा देह आहे, या देहात तुला बागायत करायचं असेल तर तुला बागायत करायचं ना. काय बागायत करायचं महाराज. स्वतः महाराज सुद्धा सांगतात महाराज महाराज स्वतः आम्हा हाती गोपणारा पाणी जाते फुलं जाणार. महाराज स्वतः महाराज सांगतात अशी बागायत जमीन आहे त्या जमिनीमध्ये आनंद प्राप्त करण्याकरिता आत्मनिष्ठ ब्रह्मज्ञानी सद्गुरूला शरण जायचं आहे. आणि हे काम तुकाराम कवळे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केलं. कोणी सर्वांनी एकदा हात वर करा. माझ्या कवले बाबा, माझ्या कवले बाबा, माझ्या कवले बाबा, बडे बाबा, कवले बाबा, बडे बाबा, कवले बाबा, बडे बाबा, Bye.
सेवा मुळेश्वर या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतोय. माधवानंद प्रभू राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ